14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला. पाकिस्तानची तत्कालीन राजधानी कराची येथे केंद्रीय स्वातंत्र्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन हा त्या औपचारिक सत्ता हस्तांतरण कार्यक्रमासाठी 13 ऑगस्ट रोजीच कराची येथे पोहोचला होता. कराची येथील संविधान सभेत झालेल्या त्या समारंभाला चांगलीच भव्यता लाभली होती. अनेक मुत्सद्दी, मान्यवर, प्रेक्षक वर्ग इथं मोठ्या संख्येने उपस्थित होते. माउंटबॅटनने सत्ता मोहम्मद अली जिना यांच्याकडे सुपूर्द केली आणि जिना हे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान या दोन्ही देशातील शहरांमध्ये, गावांमध्ये अगदी आनंद ओसंडून वाहत होता. ब्रिटिश राजवटीच्या या शेवटच्या दिवशी लोकांनी मेळावे घेतले, प्रार्थना केल्या, सार्वजनिकरित्या दिलासा व्यक्त करणे अशा नाना विविध उपक्रम राबवण्यात आले होते. फाळणीमुळे सुरू असलेला हिंसाचार आणि निर्वासितांच्या संकटांची छाया असूनही लोकांनी त्यांची घरे, इमारती आणि वाहने ध्वजांनी सजवली होती आणि रात्री उशिरापर्यंत हा आझादीचा उत्सव सुरू राहिला. 14 ऑगस्ट हा दिवस इस्लामिक दिनदर्शिकेतील रमजानच्या 27 तारखेशी जुळतो, जी विशेषतः आशीर्वादित रात्र मानली जाते. त्यामुळं हा स्वातंत्र्य दिवस हा जणू ईश्वरीय संकेत असल्याची भावना त्यावेळी नागरिकांमध्ये चांगलीच बळावली होती. सर्वत्र वातावरण अगदी बहरलेले होते. सामुदायिक ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत पठणाचे कार्यक्रम पाकिस्तानभर सार्वजनिकरित्या चौकात साजरे करण्यात आले. त्यासोबत नव्याने लिहिलेली देशभक्तीपर गाणी आणि राष्ट्रगीतही उत्साहाने गायले गेले. हाफिज जलंधरी यांनी रचलेले पाक सरजमीन शादबाद, किश्वरे हसीन शादबाद कौमी तराना म्हणजेच राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले होते. देशभरच्या मशिदींमध्ये नवीन देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आला आणि विशेष भाषणांमध्ये चळवळी दरम्यान ज्यांना हुतात्मा आलं त्यांच्या बलिदानांची चर्चा करण्यात आली व त्यांना आदरांजली देखील वाहण्यात आली. रस्ते, सरकारी इमारती आणि वाहने हिरव्या आणि पांढऱ्या रंगाने सजवण्यात आली होती. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात असे बहरलेले वातावरण होते. असे वातावरण या दोन्ही पाकिस्तानमध्ये असले तरी पश्चिम पाकिस्तानातील पश्चिम भाग असलेल्या बलुचिस्तानमध्ये मात्र यावेळी नक्की काय सुरू होते? 14 ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बलुचिस्तानमधली परिस्थिती अद्वितीय होती. त्यांचे भविष्य अंधकाराने आणि तणावाने भरलेले होते. तब्बल 130 जमातींचा भरणा असलेल्या बलुचिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलात संस्थांनी पाकिस्तानच्या निर्मितीच्या 3 दिवस आधी 11 ऑगस्ट 1947 रोजी स्वतःला स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणून घोषित करून घेतले. या घोषणेच्या सुरुवातीला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी देखील मान्यता दिली होती. तीही ब्रिटिश काळातील करारांशी संबंधित कायदेशीर अटींसह. थोडक्यात कलातच्या खानांची त्यावेळी फसवणूक करण्यात आली आणि जिनांनी ती फसवणूक केली. कलातचा खान मीर अहमद यार खान यांनी सक्रियपणे बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी बरेच प्रयत्न करून पाहिले. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लष्करी पाठबळ मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केला. बलूच संसद म्हणजे दारुल उमरामध्ये बहुतेक स्थानिक सरदारांनी डिसेंबर 1947 ते फेब्रुवारी 1948 या दरम्यान पश्चिम पाकिस्तानात विलीन होण्याच्या विरोधात अनेक वेळा मतदान करून पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. यानंतर मोहम्मद अली जिना आणि पाकिस्तानी राज्याच्या वाढत्या दबावाखाली पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानवर अक्षरशः रणगाडे फिरवले. या दरम्यान मानवतेचे पुजारी आणि साऱ्या दुनियेचा ठेका घेतलेल्या अमेरिका नक्की कुठल्या गुंत्यात अडकली होती देव जाणे, जी तिला या बलुची माणसांची मागणी ऐकू आली. 27 मार्च 1948 रोजी पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानवर आक्रमण करून खानाला सामिलीकरण करारावरती स्वाक्षरी करण्यास अगदी दबावाने भाग पाडले. हे विलिनीकरण बलूच लोकांच्या मोठ्या गटाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने कधीच स्वीकारले नाही. खानाचा भाऊ प्रिन्स अब्दुल करीम याच्या नेतृत्वाखाली लगेचच पाकिस्तान विरुद्ध पहिला सशस्त्र उठाव सुरू झाला. जखमा भरल्या म्हणून अपघात विसरायचा नसतो, त्या पद्धतीने प्रत्येक बलुची माणसाने हा अपघात आपल्या स्मरणात कायमचा कोरला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही लोक आजही अहोरात्र झटतात. 27 मार्च 1948 या दिवशी बलुचिस्तानला जबरदस्ती सामिलीकरण करारावर स्वाक्षरी करणे भाग पडले. तो दिवस आजही बलुचिस्तानात बलुची माणूस जगभरात जिथं जिथं आहे तिथं ब्लॅक डे म्हणून साजरा करण्यात येतो.
सध्याच्या दिवसात पाकिस्तानपासून वेगळे होण्याची बलूच लोकांची ही मोहीम अतिशय जोरावर असून अगदी आज साजरा होणारा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस अखंड बलुचिस्तान सोबतचा शेवटचा स्वातंत्र्य दिवस ठरतो की काय, ही भ्रांत साऱ्या पाकिस्तानला लागून असते.